नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी शीतल खूप 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 मनापासून स्वागत करते. तर लास्ट टाइम मी माझ्या केकच्या सामानाबद्दल एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला होता आणि त्याच व्हिडिओला तुमच्या सगळ्यांच्या खूपच जास्त कमेंट्स आल्या होत्या आणि त्यामध्ये तुम्ही मला बरेचसे प्रश्न विचारले. त्यामध्ये बऱ्याचशा कमेंट्स अशा होत्या की ताई, जेव्हा आपण सुरुवातीला केकचं जे सामान घेतो तर तेव्हा आपल्याला किती खर्च येतो कमीत कमी, किंवा होलसेलमध्ये सामान जे आहे ते नक्की आपल्याला कोल्हापूरमध्ये कुठे भेटेल. तर या सगळ्यांना बघा, मला ही एक गोष्ट समजली की तुम्हाला कमीत कमी बजेटमध्ये हा बिझनेस जो आहे तो स्टार्ट करायचा आहे. आणि बऱ्याच जणींची इच्छा देखील आहे की केक बिझनेस स्टार्ट करायची. मला वाटतं त्यांना बजेटचा देखील इश्यू जो आहे तो येत असेल, त्यामुळेच त्या कुठेतरी थांबत असतील. तर त्याच या प्रश्नाचं सोल्युशन म्हणून आजचा हा छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्याकरता घेऊन आले. कारण केक बिझनेससाठी जर तुमचं बजेट जर खूपच कमी असेल, मला वाटतं एक 1500च्या आसपास, 1000 ते 1500च्या आसपास एवढीच इन्व्हेस्टमेंट आपल्याला या केक बिझनेसमध्ये स्टार्टिंगला करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमचा केक बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकता. तर तो कसा स्टार्ट करायचा आणि तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आजचा हा छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, कोल्हापूरमध्ये तुम्हाला जर होलसेल रेटमध्ये सामान घ्यायचं असेल, तर मी कुठे घेते ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सांगते. बऱ्याच जणींच्या कमेंट्स यासाठी आल्या होत्या. तर कोल्हापूरमध्ये बिंदू चौक इथं बघा, बिंदू चौक तर तुम्हाला माहिती असेल. बिंदू चौक पासून बिंदू चौकमध्ये तो बस स्टॉप आहे बघा. बस स्टॉप पासून तुम्ही थोडंसं पुढे गेलात तर तिथं बघा महाराष्ट्र गॅस आणि इसेन्स म्हणून आहे. त्यांचं कार्ड देखील इथं माझ्याकडे आहे आणि याच्यावरती नंबर देखील आहे. तुम्हाला जर एखादी स्पेसिफिक जर गोष्ट हवी असेल आणि तिथला रेट तुम्हाला जर विचारायचा असेल, तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुम्ही तो विचारू शकता. किंवा तिथं अवेलेबल आहे का नाही या गोष्टी, तर त्या देखील तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता. तर अजून जर मला कुठला पत्ता मिळाला तर तो देखील मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. चला तर मग आता आपल्या मेन व्हिडिओकडे वळूया. जर तुमचा केकचा क्लास वगैरे झाला असेल आणि तुम्हाला बऱ्यापैकी केक बनवायला येतोय आणि त्यामुळे तुमची जर इच्छा असली की हां, मी आता केक ऑर्डर घेऊ शकते, पण आता माझं तेवढं बजेट नाही आहे आणि त्यामुळेच कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला जर हा बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर ह्यासाठी मी काही ट्रिक्स तुम्हाला सांगते बघा, की तुम्ही घरगुती सामान तुमचं वापरून त्यामध्येच तुम्ही तुमचा केक बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकता. मी या सामानासाठी म्हणाल तर मी सुरुवातीला एक 10,000 ते 15,000 या सगळ्या सामानासाठी घालवले होते आणि मला बऱ्यापैकी केकच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या येत आहेत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला जर जास्त इन्व्हेस्ट करायचे नसले, तुम्हाला जर वाटलं की हां, मी आता एवढं सगळं सामान घेते आणि परत जर मला केकच्या ऑर्डर्स मिळाल्या नाहीत, किंवा कालांतराने समजा बऱ्याचदा तुमची देखील आवड त्यामधली कमी होते आणि तुम्हीच जर तो बिझनेस जर करायचा बंद केलात, तर मग हां, आपलं पैशाचं नुकसान होणार किंवा अशा गोष्टी येतात यामध्ये. त्यामुळे मी तर म्हणेन की घरातलंच सामान वापरा तुम्ही या केक बिझनेसच्या स्टार्टिंगला. आणि त्यात बघा सुरुवातीला बघा, आता हे 2 टीन आहेत. आता सुरुवातीला बघा, जर तुम्ही नवीनच ऑर्डर घेत असाल तर शक्यतो तुमच्याकडं हा अर्धा किलोचा आहे. शक्यतो करून अर्धा किलोच्याच ऑर्डर तुम्हाला जास्त येतील. मी तर म्हणेन लगेच तर तुम्हाला 1-2 किलोच्या ऑर्डर ज्या आहेत त्या येत नाहीत. त्यामुळे स्टार्टिंगला काय करा की आपल्या घरामध्ये असे कुकरचे डब्बे असतात बघा, हा आणि हा. तर हा छोटा डब्बा तुम्ही अर्ध्या किलोच्या केकसाठी वापरू शकता. याने तुमचा अर्ध्या किलोचा टॉल केक जो आहे तो रेडी होईल. आणि इथं तुम्हाला कुठलाही केक टीन वापरायची अजिबात गरज नाही. अर्ध्या किलोसाठी तुम्ही हा असा एखादा डब्बा स्टीलचा आणि 1 किलोसाठी हा असा डब्बा तुम्ही केक बनवण्यासाठी वापरू शकता. तर इथं तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला केक टीनचा. तर आता बघूया हा पॅलेट नाईफ. काहीच गरज नाही की हा पॅलेट नाईफ तुमच्याकडे असायलाच हवा जर तुम्हाला स्टार्टिंगला जर बेकिंग करायचं असेल तर. तर मी तर म्हणेन की तुम्ही या पॅलेट नाईफ ऐवजी तुमच्याकडे बघा लहान मुलं जर असतील किंवा आपल्या घरामध्ये देखील बघा स्टीलची स्केल असते. तर मला वाटते 30 सेंटीमीटर इतकी असेल ती आणि त्याचा फोटो मी तुम्हाला इथे दाखवते. आणि ती स्केल तुम्ही या पॅलेट नाईफ ऐवजी वापरू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी मला तर वाटतं या पॅलेट नाईफपेक्षा त्या स्केलनं तुम्ही छान फिनिशिंग जे आहे ते करू शकता. बऱ्याचदा तुम्ही व्हिडिओजमध्ये देखील बघितलं असेल की ती स्केल जी आहे ती वापरतात. त्यामुळे याऐवजी तुम्ही घरातलीच ती स्केल वापरली तरी देखील चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तर याऐवजी तुम्ही स्केल जी आहे ती वापरू शकता. हा पॅलेट नाईफ घ्यायची तुम्हाला काहीच गरज नाही. आणि आता त्यानंतर बघा हे असे स्क्रॅपर येतात. हा माझ्याकडे हा एक स्क्रॅपर आहे. मग याचा आपण काय म्हणजे केकचं जेव्हा आपण फिनिशिंग करतो तेव्हा हा स्क्रॅपर जो आहे तो आपल्याला लागतो. तर
हा देखील घ्यायची गरज नाही बघा. तर मी इथं एक जुगाडू हॅक जर म्हणाल तर मी तुम्हाला सांगते. हे असे जे आपण वापरत नाहीत हे असे ATM आपल्याकडे असतात. हे असे ATM देखील तुम्ही ह्या ATMने देखील तुम्ही फिनिशिंग जे आहे ते करू शकता. काहीच गरज नाही की तुम्हाला हे असे स्क्रॅपर जे आहेत यामधलं किंवा वेगळे वेगळे ते डिझाईनवाले असतात बघा ते वापरण्याची काहीच गरज नाही. सुरुवातीला जर तुम्ही स्टार्ट करताय, जर तुम्हाला ऑर्डर येतात का नाहीत हे बघायचंय, तर नक्कीच तुम्ही ह्या अशा घरातल्याच गोष्टींचा उपयोग करा सुरुवातीला. त्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका जर तुम्हाला करायचं नसेल तर. आणि आता त्यानंतर बघा क्रश म्हणाल, हा क्रश जे आहे ते लागतातच. तर हा बघा पायनॅपल फ्लेवरचा क्रश आहे आणि हा याची बॉटल जी आहे ती किती छोटी आहे. तर हा फक्त मला वाटतंय 70 रुपयाला मिळालाय, तिथंच मिळालाय, तिथूनच मी घेतला याला. तर अशा छोट्या बॉटल ज्या आहेत त्या तुम्ही नक्कीच केकसाठी वापरू शकता. आणि सुरुवातीला तुम्हाला सगळे फ्लेवर्स घेण्याची अजिबात गरज नाही. 1-2 जे फ्लेवर आहेत जे बघा जास्त सेल होतात, तुमच्या एरियामध्ये कुठले जास्त म्हणजे खाल्ले जातात हे तुम्हाला समजेलच. त्यातल्या त्यात मी तर म्हणेन की तुम्ही पायनॅपल आणि रसमलाई हे 2च फ्लेवर घ्या. आणि त्यासोबतच चॉकलेट किंवा चॉकलेटमध्ये जर म्हणाल तर तुम्ही डार्क कंपाऊंड जे आहे ते आपण घेणारच आहोत. त्यामुळे हे 2-3 फ्लेवर जरी तुमच्याकडे असले तरी देखील तुमचा सेल जो आहे तो खूपच छान असा होईल. आणि त्यामुळे तुम्ही या 2-3 फ्लेवरमध्ये देखील तुम्ही ऑर्डर जे आहे ते घेऊ शकता. त्यानंतर बघा आता नोझल. नोझलमध्ये म्हणाल मी तर म्हणेन की तुम्ही सगळा सेट जो असतो तो अजिबात घेऊ नका. त्याचा काहीच उपयोग नाही मला तर म्हणेन. मी तर अजिबात कुठल्याच नोझलचा अजून तर काय म्हणजे सगळ्या नोझलचा वापर केला आहे असं नाही. तर एक 2-3 नोझल स्टारचे 2 आणि हा रोजचा 1 हेच मी सुरुवातीला घेतले होते आणि हेच जास्त आपल्याला लागतात. त्यामुळे स्टार्टिंगला जर तुम्हाला ऑर्डर्स घ्यायचे असतील तर हे 2 नोझल जे आहेत तेच तुम्ही वापरा. हे 2-3 नोझल जे आहेत तेच तुम्ही वापरा. आणि याचा जास्त करून आपल्याला उपयोग होतो. बाकीचे आहेत ते असेच पडून राहतात. त्यामुळे हे 2 ते 3च नोझल तुम्ही नक्कीच घ्या, मी तर म्हणेन. आणि आता त्यानंतर बघा मेजरिंग कप्समध्ये देखील आपल्याला 1 कप आहे तोच लागतो मी तर म्हणेन. 1 कपमध्ये तुम्ही अर्धा कप किंवा पाऊण कप जो आहे तो तुम्ही तुमच्या अंदाजाने देखील घेऊ शकता. आणि या 1 कपसाठी म्हणजे हा कप बघा 200 ml चा असतो. मग यासाठी तुम्ही तुमच्या घरातली कुठली एखादी वाटी वगैरे देखील यासाठी सेट करून घेऊ शकता. कारण यामध्ये देखील इन्व्हेस्ट जर तुम्हाला करायचं नसेल तर किंवा किंवा आपल्या घरामध्ये देखील बघा हे असे मेजरिंग कप्स जे आहेत ते अवेलेबल असतात. तर ते देखील तुम्ही केकसाठी जे आहे ते वापरू शकता. अर्धा किलोसाठी आपल्याला हा 1 कप जो आहे तो इतकंच आपल्याला प्रेमिक्स जे आहे ते घ्यायचं असतं. त्यानंतर त्यानंतर येतात हे असे स्प्रिंकलर. हे मी एकदाच घेतलं सुरुवातीला स्टार्टिंगला. मला वाटतं हे फक्त 20 रुपयाचे असतील. ह्याच्यामध्ये हे जे छोटे छोटे आहेत हे. आणि तेच मी आतापर्यंत वापरते. ते अजिबात संपलेले नाही आहेत माझे, भरपूर आहेत. आणि माझ्या ऑर्डर देखील भरपूर मी बऱ्यापैकी केक बनवलेत. आणि त्यामुळे एवढे काही जास्त कुठे लागतात असं मला वाटत नाही. त्यामुळे एक 20 रुपयाचे जरी तुम्ही हे घेतलेत तरी ते अगदी पुरेसे होतात. बरेचसे केक यातून तुम्ही बनवू. आता मी तुम्हाला सांगेन की टर्न टेबल बघा जर तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नाहीतर मग जर तुम्हाला स्टार्टिंगला जर अजिबातच इन्व्हेस्ट करायचं नाही किंवा तुमचं तेवढं बजेटच नाही आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तिथून तुम्ही जर तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये एक 250 ते 300 रुपयाच्या आसपास टर्न टेबल जो आहे तो तुम्हाला मिळून जाईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा ती म्हणजे बीटर. तर बीटर म्हणाल तर ऑनलाईन साईटवरती तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये बीटर जे आहे तो देखील मिळून जाईल. आणि असं नाही की तो लगेच तुम्ही आता घेतलाय आणि लगेच पुढच्या महिन्यात बंद पडेल असं काही नाही. एक 7-8 महिने तुम्ही सहज असे बीटर जे आहे ते देखील वापरू शकता. असं काही नाही की तुम्ही जर बेकिंग स्टार्ट करताय तर तुमच्याकडे एक चांगला बीटर असायलाच हवा. कमी रेटचे बीटर देखील तीच क्रीम व्हिप करणार आहे आणि जास्त रेटचे बीटर देखील तीच क्रीम व्हिप करणार आहे. दोन्हीमध्ये इतका जास्त डिफरन्स काहीच येत नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुरुवातीला जे आहे ती कमीत कमी रेटमध्ये जर तुम्हाला बीटर कुठे मिळत असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता. नाहीतर जर तुम्हाला बीटर कमी रेटमध्ये हवा असेल तर तुम्ही त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिथं तुम्ही जाऊन त्या लिंकवरती जर क्लिक केला तर तुम्ही तो बीटर जो आहे तो पाहू शकता. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही तो नक्कीच तिथून परचेस करू शकता. तर आता बघा, आता मी सगळ्या गोष्टींच्या प्राइसिंग जे आहे ते तुम्हाला सांगते. कमीत कमी या एक थोड्या गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर नक्कीच तुम्ही केकच्या ऑर्डर ज्या आहेत त्या घेऊ शकता. तर सगळ्या गोष्टी मी इथं नोट डाऊन करून घेतल्यात.
तर मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही स्टार्टिंगला जर तुम्हाला कमी बजेटमध्ये जर केक बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर या गोष्टी तुम्ही नक्कीच घ्या, किंवा या गोष्टी तरी कमीत कमी या गोष्टी तरी तुमच्याकडे नक्कीच असायला हव्या. तर मी इथं हे जे क्रश आहेत ह्या छोट्या बॉटलच आहेत, या मी 2 लिहिलेत. पायनॅपलची आणि रसमलाईची या 2 फ्लेवरचे क्रश जे आहेत ते तुमच्याकडे असायलाच हवेत. आणि याची किंमत याचे मी 200 रुपये पकडलेत. 150 ते 200च्या आसपास. त्यानंतर टर्न टेबल मी तुम्हाला सांगितला, जो की मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. 200-250च्या दरम्यानच तो तुम्हाला मिळून जाईल. टर्न टेबल देखील 250चा. त्यानंतर हे असे स्प्रिंकलर जे की आपल्याला असायलाच हवेत आपल्याकडे, आणि हे एक 20 रुपयाचे मी इथं पकडलेत. त्यानंतर क्रीम साधारणपणे 150च्या आसपास तुम्हाला कुठेही मिळून जाईल. आणि एक चांगल्या क्रीममध्ये जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही ट्रोपोलाइट किंवा स्टार व्हीप वापरू शकता. ट्रोपोलाइट स्टार व्हीप वगैरे क्रीम ज्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता. त्याने देखील अगदी बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळतो. त्यानंतर बघा प्रीमिक्स. तर प्रीमिक्स जे आहे ते तर तुम्ही सुरुवातीला मी तर म्हणे 1-1 किलो घ्या. व्हॅनिलाचा 1 किलो आणि चॉकलेटचा 1 किलो. तर प्रत्येकी तुम्हाला ते 100 रुपयाला, नाही 100 नाही सॉरी, 200ला असेल कदाचित. 200ला किलो. आणि 200चं व्हॅनिलाचं आणि 200चं चॉकलेटचं, म्हणजे 400 रुपयामध्ये तुम्ही प्रीमिक्स जे आहे ते घेऊ शकता. 1 किलोमध्ये मला वाटते साधारणपणे 7 ते 8 केक जे आहेत ते आपले होतात. आणि एक क्रीमच्या एका पॅकमध्ये आपले मला वाटते 3 ते 3.5 केक जे आहेत ते आपले होतात. आणि यावरून तुम्ही हिशोब जो आहे तो करू शकता. त्यानंतर बघा बेस. त्यानंतर आपल्याला जर तुम्ही सुरुवातीला ऑर्डर घेताय तर बघा एक 5 बेस आणि एक 5 बॉक्स जे आहेत केकचे ते मी तुम्हाला सांगते. तर प्रत्येक केक 5-5 रुपयाला दोन्ही पण बसतील. 5 किंवा 7 रुपयाला असे बसतील. तर ह्या दोन्हींचे बेस आणि बॉक्सचे मी एक अंदाजे 70-80 रुपये पकडते, या 2 बेस आणि बॉक्सचे. आणि त्यानंतर ह्या अशा नोझल, ह्या 2-3 नोझल मी तुम्हाला सांगितलंय की स्टारच्या 2 घ्या आणि रोजची एक असते बघा ही अशी. तर ही ह्या 2-3च नोझल तुम्ही सुरुवातीला स्टार्टिंगला वापरू शकता. प्रत्येक एक 30-40 किंवा 40-50 रुपयाला तुम्हाला तिन्ही नोझल मिळून जातील. या सगळ्यांचे मी 150 रुपये पकडलेत. आणि त्यानंतर डेकोरेशनसाठी थोडीशी चेरी वगैरे देखील लागते, ती एक 50 रुपयाची मी इथं पकडली. तर या सगळ्यांचा खर्च जर म्हणाल तर इथं माझे 1300 रुपये होतात. मी या तर एवढ्याच गोष्टींमध्ये आणि अगदी कमीत कमी सामानामध्ये, आणि या कमीत कमी सामानामध्ये तुम्ही तुमचा केक बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकता. तर इथे मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तर तुम्ही कमीत कमी नक्की घ्या, जेणेकरून तुम्ही तुमचा केक बिझनेस जो आहे तो स्टार्ट करू शकता. आणि जास्त काही नाही, एक 1000-1500च्या आसपासच इथं मी तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगितलंय. ऑर्डर्स यायला लागतील आणि जेव्हा तुमच्या हातामध्ये थोडेफार का होईना पैसे असतील आणि तुम्हाला वाटेल की हा बाबा मी इथून पुढे ऑर्डर जे आहे ते घेऊ शकते, हा बिझनेस कंटिन्यू करू शकते, तर तेव्हाच तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट जो आहे तो करू शकता. तर मग आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि याखेरीज तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या विषयावरती व्हिडिओज पाहायला आवडतील तर ते देखील मला नक्की कमेंट करा. भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.